ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः। भिवंडी तालुका श्री राम आश्रम दिंडीगढ़ सोनाले में गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पर गुरु पूर्णिमा उत्सव 2026 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया, जिसमें महंत श्री चिदानंद सरस्वती चिंतामणि महाराज का आशीर्वाद लेने के लिए भिवंडी शहर व ग्रामीण से लोगों की भारी भीड़ देखी गई, जहां उन्होंने अपने पूज्य गुरु के चरणों में नमन कर आशीर्वाद प्राप्त किया। इस अवसर पर गुरुपाद अभिषेक व गुरु पूजन सोहला, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखें वहां का दृश्य। जगत सर्व असं म्हटलेलं आहे। म्हणून आता जे जे कोणी आपले ऋषी मुनी जे असतील त्यांनी व्यासाचा मार्ग अवलंबला, आपल्याला आपल्या कल्याणाचा, आपल्या जीवनाच्या उद्धाराचा मार्ग सांगणारे आपले गुरु, आपले सद्गुरु, आपले श्री गुरु हे आपल्यासाठी व्यास रूपच आहेत। पूजा आहेत ना ते आपल्याला अशा प्रकारे सांगितलं आहे। आज व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आणि या निमित्ताने प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माची जन्माली ती प्रत्येक गुरु ही करत असते। प्रथमतः आई वडील असतात, त्यानंतर शैक्षणिक शिक्षक असतात आणि त्यानंतर आमचे आध्यात्मिक गुरु असतात। त्यासारखे आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी आदेश दिले, आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या ठिकाणी असलेल्या मठ मंदिर मठात जाऊन आपल्या तिथे असलेल्या धार्मिक गुरुचे दर्शन घेऊन त्यांच्याकडनं आशीर्वाद प्राप्त करून शुभेच्छा त्यांना द्यायच्या आहेत। त्या कार्याचा भाग आणि नेहमीच आदरणीय गुरुवर्य चिदानंद स्वामींचा आमच्या मस्तकावर आशीर्वाद आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही गुरुपौर्णिमेत नाही तशी वेळ भेटेल तेव्हा येत असतो, पण आजचा दिवस हा खास आहे आणि भारतीय जनता पार्टीने तसा आदेशही काढला आहे। प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या हिंदू जनजागृतीसाठी मठाधिपती असतील, महंत असतील किंवा मंदिर मठचे सद्गुरू असतील यांचा दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि हिंदू राष्ट्र बनण्यासाठी त्यांचा आशीर्वाद आपल्या ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या माथी पदरी पडून घ्यायचा आहे। त्यानिमित्त मी आज या ठिकाणी जय श्रीराम दिंडीगर आश्रम या ठिकाणी आलो। आमचे गुरुवर्य श्री चिदानंद स्वामी यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि हाच आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या कार्याला सुरुवात करू। धन्यवाद।